वेलकम टू सुरेखा नामदार व्लॉग। आज बरेच दिवसांनी आम्ही बाहेर चाललेलो आहोत तुम्हाला घेऊन, आणि शांत अशा बच्चांना घेऊन चाललेलो आहोत, त्यामुळं तुम्हाला कल्पना आली असेल की मजा आणि धमाल किती येणार आहे। चला तर मग वेळेचा उशीर न करता आपण जाऊयात बाहेर। स्वस्तिका बसायची घाई करत होती म्हणून आई शेवटी बसली आणि तिला म्हटली की थांब मी घेते। कुशला विचारलं कुठं चाललायस, तर तो खेळायच्या नादात होता आणि त्याला फक्त आणि फक्त पुढंच बसायचं असतं कायम, आणि मामी लाडकी असल्यामुळं मामी त्याला घेऊन बसलेली। ह्या मॅडम आजींना सोडत नाहीत, त्यामुळं आजी तिला घेऊन बसलेली। कॅमेरा आणि मोबाईल इतका कळतो की आम्ही लगेच स्माईल केली। इथं आत्यासोबत गंमत चाललेली। आत्या तिला थोडा खेळवायचा प्रयत्न करत होती, कारण की तिच्या लेकाला मामी सांभाळतीये, त्यामुळं ती स्वस्तिकाला सांभाळत होती। अतिशय प्रेम आहे ओतू चाललेलं आहे, त्यामुळं स्वस्तिका आणि कुशची अशी मजा मस्ती चाललेली। विदाऊट एनी एडिट मी ती क्लिप अशीच दाखवतीये। अतिशय लागवी असल्यामुळं स्वस्तिका आत्यासोबत मस्ती करायला परत एकदा आली आणि तिने इथं गाणं म्हटलेलं आहे, ते तुमच्यासाठी सादर करतो। यानंतर तिला कळलेलं की आत्या काहीतरी शूटिंग करतीये, त्यामुळं मग ती भाव खायला लागली आणि परत एकदा मस्ती करत होती। आजी तिची झोप घेत होती, त्यामुळं आजीची झोप कशी मोडायची हे ह्या पोरीला चांगलं कळतं, त्यामुळं तिने शेवटी आजीची झोप मोडलीच। आणि इथं शेवटी दोघींनी मिळून स्वस्तिकाला झोपवायचा प्लॅन केला, आणि हे आहे त्याचे प्रात्यक्षिक। चॉकलेटचा बंगला असावा, सुंदर चॉकलेटचा बंगला, पेपरमिंटच्या झाडा मागे चांदोबा राहतो। शेवटी ती आजीकडून झोपली नाहीच आणि आमची जेवायला उतरायची वेळ झाली। जेवायला उतरायची म्हणजे सगळं घरूनच बनवून आणलेलं मस्त बेत तुम्हाला दाखवेनच। आणि ह्या मॅडम इथं कष्ट करून बॅगा उचलत होत्या। कशी बशी बॅग त्या रस्त्याच्या पलीकडं नेऊन ठेवली आणि दमल्या। शेवटी माझ्या मदतीशिवाय थोडी होणार होतं। उचल म्हणे, एक बंद तू आणि एक बंद मी। असं करत करत आम्ही ती बॅग इथं त्या शेडच्या खाली नेऊन ठेवली। तोपर्यंत आई बाकीची तयारी करत होती आणि बहिणीसुद्धा आईसोबत ती तयारी करण्यात मग्न होती। मेन म्हणजे ह्या दोघांकडं लक्ष देणं। स्वस्तिका आणि कुशदादा इथं मस्ती करत होते आणि आम्हाला मस्त इथं निसर्गाच्या सानिध्यात ह्या तलावाजवळ इथं जेवायची संधी मिळाली। ऊन इतकं होतं की तलावातलं पाणीसुद्धा चमकत होतं। हा होता तो तलाव, बॅक साईडचं होतं हे। आणि इथं सांगितलेलं ह्या दोघांना तिकडं जायचं नाही। इथं बघा जेवायची तयारी चालू आहे। आमच्या आईने कांदे त्याचप्रमाणे सॅलड जे असतं ते सगळं घेऊन आले, आणि आम्ही इथं कुणाची तरी अजून वाट बघत होतो। लवकरच कळेल की कुणाची वाट बघतोय, आणि प्रश्न सॉर्ट आऊट होणार होते इथून पुढं, कारण की हे दोघं गाडीमध्ये खूप जास्त मस्ती करत होते। जिथं कुश बसत होता तिथं स्वस्तिकाला बसायचं होतं, आणि जिथं स्वस्तिका बसत होती तिथं कुशदादाला यायचं होतं। आणि इथं ती गाडी आलेली आहे ज्यांची आम्ही वाट बघत होतो। अरे तुम्हाला आता कळलंच असेल की आम्ही कोणाची वाट बघत होतो। आमच्या हो इथं आलेले आहेत, आणि ह्याच्यानंतर आम्ही जेवण करणार होतो आणि इथून पुढच्या प्रवासाला निघणार होतो। दादा तर वाट बघत होता, त्याला खूप भूक लागलेली, त्यामुळं त्याने लवकर सुरुवात करून घेतली, आणि ह्याच्या पुढं आम्ही पण जेवायला बसलेलो असं गोल करून। मोबाईलशिवाय लहान मुलांचं जेवण झालं तर कसं ना। हा होता अतिशय साधा सिंपल बेत। वांग्याची भरलेली भाजी, पोळी, चटणी, सॅलड, आणि शक्यतो आम्ही असू म्हणजे हाच बेत असतो, अतिशय आवडता। आणि इथं आमची जेवणं उरकल्यावर ह्या दोघांची मस्ती चाललेली दाखवते मी तुम्हाला, थांबा। मामाला सांग, तू सांग तिला जाऊ नको म्हणून। तू दादा आहे ना तिचा, सांग तिला ए जाऊ नको नाही। बाकीच्यांची जेवणं उरकेपर्यंत ह्या दोघांना मोकळं खेळायला दिलेलं, कारण की तेव्हाच ते शांत बसतात। आणि दोघांची परत एकदा मस्ती चाललेली। ते का मिठी मारायची असती हे तुम्हाला समजेल। असं खाली पाडायचं असतं आणि मग तिथून रडारड चालू करायची, मग दंगा।
जेवण उरकल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघण्याचा बेत होता. मामा भाचीला खेळवत होता आणि इथून आम्ही ह्याच स्पीडने, अगदी ह्याच मनातून हाच स्पीड होता आणि ह्या स्पीडने आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. तिथं अतिशय सुंदर बघण्यासारखं आहे, ते आपण तुम्हाला दाखवूच. आणि सूर्यसुद्धा छान होता, निसर्ग खूप छान होता, खूप छान वातावरण होतं आणि इथं आपण पोहोचलेलो आहोत. इथं आपण आलेलो आहोत हळशीला. पण हळशीला एक्झॅक्टली एक मंदिर आहे, आणि त्याआधी इथं संत दर्शन आत्ता हे नवीन खूप सुंदर केलेलं आहे आणि जिथं 200 रुपये प्रति व्यक्ती फी आहे. तिथं आतमध्ये फिरण्याआधी आम्ही काही फोटोज काढलेले आहेत, ते फोटोज मी तुमच्यासाठी दाखवते. आम्ही सगळेच गेलेलो, दादा, वहिनी, ताई, मी, आमची आई, स्वस्तिका आणि कुश, आमच्या सगळ्यांचे छान फोटो काढलेले, ते मी इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. चला तर मग आता वेळ झालेली आहे आतमध्ये जाण्याची. आतमध्ये एंट्रन्ससुद्धा खूप सुंदर होता आणि इथं छान अशी फुलं त्यांनी डेकोरेट केलेली, पूर्णपणे दगडाचे, खाली जो काही कप म्हणता येईल किंवा काही भांडं आहे ते पूर्ण दगडाचे, असे दगडाच्या त्या भांड्यांमध्ये पाण्यांवरती फक्त कलर त्यांनी स्प्रेड केलेले, खूप सुंदर वाटत होतं आणि पूर्ण दगडी बांधकाम होतं. तर आता आपण आतमध्ये जात आहोत. आम्ही इथून एंट्रन्स केलेला, म्हणजे इथून एंट्री केलेली आणि पूर्ण बोगदाचं जे एक फील येत होता, तिथं खूप मजा आलेली. बोगद्याचा भाग संपल्यानंतर ही होती गणपतीची अतिशय भव्य दिव्य अशी मूर्ती, खूप सुंदर, खूप प्रसन्न वाटत होतं. तिथं घंटी होती वाजवायला, त्याच्यानंतर छान त्यांनी मंगलमय असं गाणंसुद्धा लावलेलं आणि पुढं गेल्यावरती दगडी कोरलेल्या मूर्ती होत्या, माकडं होती आणि लहान मुलं सोबत होती म्हटल्यावर त्यांना पाण्यात खेळायचं होतं, जे आम्ही खेळू दिलं नव्हतं नंतर. आणि इथून हे आजोबा आपल्याला त्या बोगद्यातून येताना बघतायत की काय, अगदी खराखुरा माणूस वाटेल असा तिथं म्हणजे हे आजोबा होते. आणि इथं पुढं आल्यानंतर कळेल हा सिंह होता आणि सिंह बघितल्यावर कुशची आणि स्वस्तिकाची कशी हालत होती हे मी तुम्हाला नक्कीच दाखवते इथं. आणि नंतर ताईंनी त्याला खूप वेळ सांगितल्यानंतर त्याला पटलेलं की हो, हा सिंह खोटा आहे. ताईंनी त्याला अक्षरशः सांगितलेलं की बघ, सिंह हालतोय का, त्याची हालचाल नाही आहे म्हणजे तो खोटा आहे. तेव्हा त्याने जाऊन 2-3 वेळा त्या सिंहाला हात लावलेला. स्वस्तिकाने सुद्धा नंतर ॲक्सेप्ट केलेलं की तो खोटा सिंह आहे आणि तिने सुद्धा नंतर हात वगैरे लावला सिंहाला. पुस्तकातल्या छोट्या छोट्या सिंहाला बघून, एवढा मोठा सिंह बघून दोघंसुद्धा घाबरलेले थोडा वेळ. नंतर ते नॉर्मल झाले होते आणि आम्ही इथं थोडं पुढं गेल्यावरती फोटोशूट वगैरे करत मस्त एन्जॉय केला. टनेलमधून जाताना हे असं ओरडायचं असतं, हे आम्हाला शिकवावं नाही लागलं. म्हणजे कुश दादाने आम्हाला सांगितलेलं की टनेल येणार आहे, आता टनेल येणार आहे, बोगदा येणार आहे, आपल्याला ओरडायचं आहे. आणि असं करून तो ओरडायला लागला, मग स्वस्तिका आणि मग त्या दोघांना चेअरअप करण्यासाठी आम्ही सगळेच. वाव, इथं सुंदर असं शंकर पार्वती आणि पार्वतीच्या मांडीवर गणपती आणि जे काही इथलं दृश्य होतं ते तर अगदी डोळ्यांना सुखदायक असंच होतं. आणि इथं पर्वत वगैरे सुद्धा होते जे खूप सुंदर होते आणि रिॲक्शन आमच्या सगळ्यांची अतिशय म्हणजे वर्थ इट आहे. इथं जाणंच वर्थ इट होतं. तुम्ही पण नक्की भेट द्याल इथं बघितल्यानंतर. शंकर पार्वती आणि गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालेलो. परत एकदा
त्या टनेलमधून गेलो आणि त्यानंतर तर अतिशय सुंदर असं जंगलात आल्याचा एक फील येत होता. आणि जंगलात आल्यानंतर जसं वाटावं तसं एकदम प्रॉपर एकदम खरेखुरे हे झाडं होती. आणि ह्या झाडांमध्ये त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज येण्यासाठी सुद्धा काही रेडिओज वगैरे लावलेले आणि पक्ष्यांचे आवाजसुद्धा व्यवस्थित येत होते. स्पीकर्स होते तिथं छोटे छोटे. आणि इथं बघत असाल तुम्ही श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना काशी यात्रेला घेऊन जाताना, अंध आई वडील असतात आणि ती आपण गोष्ट ऐकलेलीच आहे, त्याचं इथं प्रात्यक्षिक त्यांनी असं डमी स्वरूपामध्ये दाखवलेलं अतिशय सुंदर. आणि म्हणजे आम्ही इथं कुशला आणि स्वस्तिकाला तीच गोष्ट सांगत होतो की श्रावण बाळांनी आपल्या आई वडिलांची सेवा कशी केली आणि तुम्ही कशी करायची हे आम्ही म्हणजे लहान मुलांना इथं सांगता येईल इतकं सुंदर असं हे इथलं दृश्य होतं. इथं ताई आणि बहिणीसुद्धा स्वस्तिकाला आणि कुशला तीच गोष्ट सांगताना तुम्हाला दिसत असतील. इथं संत रविदासांनी आपल्या आई वडिलांची सेवा कशी केलेली आहे आणि आई वडिलांची सेवा करण्याचे काय महत्त्व आहे हे इथं त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत रविदासांच्या केसाच्या जटेपासून ते आई वडिलांना झोका देत आहेत आणि व्यवस्थित अशी झोपडी आहे, झोपडीमध्ये झोका दाखवला आहे. आणि तिथं तुम्हाला दिसत असेल चूल आणि आग सुद्धा आहे. चुलीमध्ये व्यवस्थित ती आग तेवताना दिसत असेल तुम्हाला. चूल, आग, रविदास, त्यांचं सांभार इतकं नीटनेटक्या प्रमाणात हे काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आम्ही या सगळ्याचं डिस्कशन करत चाललेलो आणि अशाच प्रकारे इथे टनेल आहे. त्या टनेलमध्ये इतके सुंदर असे लाईटसुद्धा आहेत, आपल्याला जाताना काही प्रॉब्लेम येत नाही. बांबूचे काम केलेलं हे जे काय आहे त्या बोगद्यामध्येच बांबूचे काम केलेले दोन्ही बाजूनी सुद्धा लावलेलं होतं. आणि त्याच्या पुढं जाताना आपल्याला अजून इथं तुम्हाला दिसत असेल की ही गोष्ट आहे. इथं फक्त पुंडलिक कशी सेवा करतो आई वडिलांची ते दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला गोष्ट ऐकायचीच आहे तर चला ऐकूयात आजीकडून. आई बाबांची सेवा करतोय, त्यांना मांडीत घेऊन झोपवतोय, तेवढ्यात त्याला भेटायला विठ्ठल येतात. तर तो विठ्ठलाला काय म्हणतो, मी आता आई बाबांची सेवा करतोय, नंतर मी तुम्हाला भेटतो, तोपर्यंत तुम्ही या विटेवरती उभे राहा. विठ्ठलाला उभं राहायला. भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करताना विठ्ठल येतात. तर त्यांनी भक्त पुंडलिक बघतही नाही विठ्ठलाकडं आणि म्हणतात की थांबा, मी आईवडिलांची सेवा करतोय, तोपर्यंत तुम्ही ह्या विटेवर उभं राहावा. अशा प्रकारे सुंदर इथं यांनी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहेत. आणि आम्ही आता पुढं पण चाललेलो आहोत. पुढं जाताना अजून कोणत्या कोणत्या गोष्टी दिसत आहेत ते आपण बघूयात. या चला जाऊयात पुढं. आई वडिलांच्या सेवेचं अपार महत्त्व सांगितलंय. आता पुढची गोष्ट ऐकूयात वहिनीकडून. पप्पा आले मम्मा करायला, आले ना? कोण आलं? विठोबा. कोण? विठोबा. नामदेव विठ्ठलाला सांगतात की आज जर का तू माझा नैवेद्य खाल्ला नाही तर मी पायावर डोकं फोडून इथंच प्राण सोडेन. म्हणून विठ्ठल स्वतः प्रसन्न होतात आणि त्यांच्या हातून नैवेद्य खातानाचा हा देखावा सुंदर अशा प्रकारे सादर केलेला आहे. आणि मग ते जनाबाईला तळलं जाणार नसतं, पण ती विठ्ठल विठ्ठल म्हणून तळत असते. आणि मग प्रत्यक्ष जनाबाईंना मदत करतात आणि ते पीठ तळायला मदत करतात आणि तिचं तेवढं सगळं पीठ तळून देतात. म्हणजे जनाबाई रोज विठ्ठल विठ्ठल म्हणत घरातली कामं करत असत, दळण दळत असत. म्हणून इथं विठ्ठल स्वतः जनाबाईंच्या मदतीला दळण दळताना आलेले आहेत असा इथला देखावा आहे. आणि ह्याचीच कथा आई मला सांगत होती. विटंबना केलेली असती ना, त्यामुळे ज्ञानेश्वर येऊन घरात स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं. गाववाल्यांनी काय केलेलं? विटंबना केलेली असती, त्यांना वाईट साईड बोललेले असतात गावकरी, मग ते स्वतःला कोंडून घेतात घरामध्ये. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना म्हणते, ज्ञानोबा राग डोक्यात घालून घ्यायचा नाही, तुम्ही दात बंद करून बसू नका, ताटी उघडा ज्ञानोबा.
यानंतर पुढं सुद्धा बरेच देखावे होते. सगळे देखावे दाखवणं शक्य नाही आहे, कारण की तुम्ही सुद्धा तिथं जाऊन ते एन्जॉय केले पाहिजेत. तर तुम्ही नक्की हडशीला जाऊन हे एन्जॉय करा. आणि आम्ही फन मुमेंट म्हणून इथं बऱ्याच अशा ठिकाणी कासवावर आणि हत्तीवर वगैरे थोडे फोटो काढलेले. ॲक्च्युली ते असं अलाउड नसतं. स्वस्तिका आणि कुशराजे खूप खुश होते, कारण की त्यांना छान मस्ती करायला मिळालेली. चला तर मग आता आपण आलेलो आहोत शेवटच्या भागामध्ये. तुम्ही नक्की हडशीला जाल आणि तळेगावपासून जवळ आहे. नक्की हडशीला जाऊन मला फीडबॅक कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.